yourself. Sorry. Look na. Happy birthday to you. अरे जल गया. थूक त्याच्यात. अरे बच्चे हाथ लगा ना, मैं अकेली कर रही. And please smile. सॉरी सॉरी. स्माइल कर. हाँ पास में. इधर देखा इसमें. वेलकम बॅक टू अवर चॅनल गाईज. जरा गलपटले मी. तुम्ही म्हणणार की अरे हा तुमचा ॲनिव्हर्सरी ब्लॉग आहे, हे काय फालतू कपडे घातलेस ग म्हशे. तुझ्या मनातलं बोलले मी. हेच बोलायचं ना तुला. नाही शैतान येत पण नाही, कारण शैतानाचा अवतार पण नाही, माझा पण नाही. सो आजचा आमचा प्लॅन काय आहे दाखवते. आज आम्ही आमचं अख्खं घर साफसफाईला काढलेलं आहे. येस, दिस इज हाऊ युअर मॅरेज अॅनिव्हर्सरी लुक्स लाईक. डिफरंट देन युअर रिलेशनशिप अॅनिव्हर्सरी. सगळं घर झटकलं, जेवढा कचरा पडलाय तेवढा आता आपला हा हिप्प्या साफ करणार आहे. हिप्प्या ये. सो असं असतं मॅरेज अॅनिव्हर्सरी. म्हणजे लग्नानंतर प्रायोरिटीज वेगळ्या असतात. नटून थटून बाहेर जाणार आहोत. म्हणजे आमचा प्लॅन होता स्टेबीला जायचं का, पण आम्ही म्हटलं स्टेला जाऊन पण आपण बेडमध्ये मस्त कम्प्युटर घेऊन बिग बॉसच बघणार आहे, कारण आता फायनल आले ना, आजच आहे फायनल. सो मी म्हटलं की यार आपण घरामध्ये चिल करू. नाही ठीक आहे, ह्याचा पण आवाज जाऊ दे ना, हिप्पीला पण त्याचं मत मांडू दे ना. सो माझं असं होतं की आपण काय आत्ता घरात थांबू आणि मग रात्री आपण डिनरला जाऊ. पण शैतानने मला अटलांटिसला घेऊन जाणार आहे. कसं आहे धप्पा. आय एम नॉट शुअर व्हॉट अटलांटिस इज, पण बघू काय अटलांटिस. एखादा चौक असेल ना बँगलोर मधला अटलांटिस, तर बघेल मग मी तुला. अटलांटिस चौक. त्याच्यानंतर हे चैतन्याचं गिफ्ट होतं माझ्यासाठी. मी काय देणार, मी अतिशहाणी आहे, मी चांगली आहे, तर मी मस्त आम्हाला कपल स्पा, जे चैतन्याचं दुखतंय दुखतंय कंबर अवघडली, ते जे असतं ना सगळं ते काढायला, त्याचं अवघडलेला पाना, बॉडी रिलॅक्स करायला. आणि बिकॉज काय होतं, यूट्यूब काम, आता तर थोडेफार कोलॅब्स, तर खूप मनात सतत विचार चालू असतात यार. सो वी नीड टू रिलॅक्स. आणि आय थिंक अडल्टहूडमध्ये व्हॉट इज बेटर देन अ स्विडिश स्पा करायला. सो आम्ही आज जाणार आहोत कपल स्पा घ्यायला, मस्त रिलॅक्स होणार आहोत, आमचं टेन्शन फ्री होणार आहोत. एक्सपिरियन्स आम्ही आमचं नक्की शेअर करू, इफ चांगला असेल तर. तसं मला वाटतं चांगलंच असेल, लेट्स सी. आणि थोडीशी शॉपिंग करू, बिकॉज ऑफकोर्स चैतन्याचं कुठं इव्हेंट आला कुठलाही तर चैतन्याला शॉपिंग करायचीच असते. मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे ना, मोठा इव्हेंट आहे, कपडे नको मला घालायला. प्रत्येक इव्हेंटला जर मी याला कपडे घेत गेले तर माझा दिवाळा निघेल. आणि स्वतः पण घेशील तर स्वतःचा पण दिवाळा निघेल, कारण तुझे पैसेही माझेच पैसे आहेत. सो दॅट्स वाय माझा दिवाळा निघेल. एनिवेज, लाडाची ग शेवडाची ग तू माझी एकुलती एक. बिस्किट आपल्याला जायचं. आता वाजले 4:40 आणि तिथं पोहोचायला लागतात 25 मिनिटं. म्हणजे 5 वाजून 4 मिनिटांनी पोहोचणार असं सांगतंय. आता चैतन्य काय करणार, ह्याला ॲज अ कॉम्पिटिशन घेणार. असं कसं 25 मिनिटात, मी तुला 20 मिनिटातच पोहोचू दाखवणार का, कारण मग नंतर वैष्णवीने माझ्यावर काय, माझा काय संबंधच नाही ओळखायला याच्यात. नको. तू स्वतः लेट निघाली. आमचे राजे साहेब आंघोळ करत होते ना, शंभो. हा करा ओव्हरटेक करा. मग आता बिना ओव्हरटेकचा पुढे कसं जाणार माणूस. बिना ओव्हरटेकचा पुढे कसं जाणार माणूस. एवढूशा हा म्हणजे तुम्ही पुण्याचे तर तुमच्याकडचे रस्ते छोटेच असतात ना, हो. पिंपरी चिंचवडकरांचे मोठे असतात. सो आम्हाला ओव्हरटेक करायचा केवढा प्रॉब्लेम बच्चे तुमच्याकडे एकच रस्ता आहे मोठा, तो बाकी तुमच्याकडे रस्ते नाही. आमचे तसं थोडेसे फ्लायओव्हर्स वगैरे पण आहेत, फ्लायओव्हर. इझी कनेक्टिव्हिटी. मेट्रो आहे का आमची तर BRT लेन पण आहे, ज्याचं शिस्त पालन होतं. नाही होत, कधीच नाही होत, कधीच ठीक आहे, नाही ऍटलीस्ट BRT लेन्स आहेत. होत. तुमचे तर मेट्रो असूनही ट्रॅफिक होत आहे. आय डोंट नो वाय. एनी विच वेज, रॅपिडली मुव्हिंग ऑन. मी तुला सांगते रस्ता, तू चल. काय वैष्णवी म्हणत होती की तिला सिडान गाडी घ्यायची. सिडान. मी म्हटलं मग सिडानपेक्षा तू कुपे घे ना. तर मग मी तिला विचारलं की कुपेचं मिनिंग तुला माहिती आहे का, तर तू काय म्हणते कुपे म्हणजे काय. मिनी कूपर सारख्या मिनी गाड्या, छोट्या कॉम्पॅक्ट गाड्या.
किंवा ज्यांचे छप्पर उघडतात. अगं नाही बच्ची, त्यांना कुपे नाही म्हणत. मग कुपे कशाला मी म्हणतात? तुला दाखवतो, ती आहे ना सिडान आणि SUV दोघांना असं कंबाईन केलेली मला गाडी दिसते सीडान ना. मला सीडान आवडते. एंड हा ऑफ द मग तेच डिस्कशन. सिडान आणि SUVचं असं कॉम्पॅक्ट, म्हणजे कॉम्पॅक्ट वर्जन आहे. सिडान आणि SUVचं असं मिक्सचर असतं, त्याला कुपे म्हणतात. मी तुला दाखवतो कुपे कशी असतात. मला लय भ्या वाटतं अशा बंद लिफ्ट मध्ये. असं वाटतं मी बॉयकट केला ना, सॉरी डोरा द एक्सप्लोरर कट केलं. इथनं बघ ना, दोनदा एक्सप्लोरच आहे. आलेलो आहोत आपण. Urban हे काय Aqua. इंटरनॅशनल स्पा, Aqua. अर्बन ॲक्वा. बघू जरा कसं आहे. छान तर वाटतंय, आवडलं मला हे हा ना, दगड. इथले दगडच घेऊन जायचे का आपल्याला, बेसिनच्या खाली ठेवायचे नाही का? व्हेरी चीप. तुझं पण असं ठेवावी लागते. आता चप्पल टाक ना माझी नीट आजच्या येतानाच्या. आणि त्यांची देतात रबराची. फ्लाईट जास्त जसं की हा घेऊ शकतो फ्लाईटची चप्पल, नाही का? कशाला कुणी सांगितलं तुला हे सगळं करायला? पाणी पिऊ शकतो, हात धुवू शकतो. फ्लाईटची चप्पल मारेल तुझ्या तोंडावरती. फ्लाईट मस्त स्पा केलेला आहे, कपल स्पा, आणि रिलॅक्स झालेलो आहोत आम्ही. बॉडी फ्री तर वाटते यार. हा, पाठबीट तर फ्री वाटते. आणि आता आपण जाणार आहोत टाको बेलला. टाको बेल नाही, KFC. तू जा ना. टॉस करायचं का बच्ची? असं नाही, टॉस पण करायचं. अरे आपण आता KFC खूप वेळा खाल्ले, आपण टाको बेल खाल्लंय का? खाल्लंय, मला नाही आवडत ते. आपण टॉस करूया, इमानदारी टॉस करूया, ठीक आहे? आय एम नॉट इन टू दिस, बट ठीक आहे. आता काय, माझ्याकडे सिक्के नाही बाई, आपल्याकडे नोटा असतात. गरीब. कसं आहे, बायकोचंच पाकिट घेतोय रे, सिक्का तरी काढ रे स्वतःच्या. स्वतःचं पाकिट कॅरीच करत नाही चैतन्य, एवढा माझं डिपेंड पाकीट झालाय. तू आहे ना, मग मी कशाला माझं पाकिट कॅरी करू? काय बाई, तुला सांगितलंय मी सिक्के कुठे ठेवलेले असतात. तिथं नसतातच सिक्के, आणि मी तुला सांगणार पण नाही कुठं असतात. तुम्हाला सांगितलं मी, ते ओपन केलं तर नाही येत. पकड. हा, इथं बाहेर ते लाव नीट. हा, तिथंच मी टाकलेलं आता. एवढा आता ही वजा आहे. शोधलं की सगळं सापडतं, शोधलं की देव पण सापडतं. करू शकते ते इकडं. चल रे, दे इथं, मी उडवणार आहे. मी उडवणार आहे. मी उडवणार आहे. थांब, पहिलं बोलायचं. सापा का काटा? तर एक मिनिट दाखव. हा काटा, वर इथे लाईट मध्ये. हा काटा. कुठे काटा? अरे तुझी सावली पडते. अब हा काटा आहे. काटा म्हणजे KFC. मला KFC काटा पाहिजे, आणि ठीक आहे. छापा म्हणजे हे टाको बेल. टाको बेल. ठीक आहे, मी पकडू ना? नाही, तू कॅमेरा पकड. हा, ठीक आहे. चल चीटिंग नाही करणार. तू काटा, मी छापा. मी काटा आहे. सरळ नीट. ये ले शिवाजी द बॉस, येर लाख 1 रुपया. चलो यार, डील. दम मला दे, परत 1 रुपये. ये रे शिवाजी द बॉस, बाय बाय. ए वा, एक बरं झालं की इथं ना असा मेन्यू आलाय बच्ची. त्यांना बोलताय ना, त्यांना हे कसं प्रोनाऊन्स करायचं मला प्रॉब्लेम होतं. कैसे दिया? पाव किलो कैसे दिया. चालेल. चीज वाले, पाव किलो दिया. हे मेल्टेड चीज, चिपटली चिकन पाहिजे का तुला? थांबा बघते आधी, थांबा. वाव, किती सुंदर दिसतोय चैतन्य तो. थँक्यू सो मच. पुढे आता मी ग्रीन जाते लाईट लागलेत order. का 2? हा? नाही, मी चाललोय पुढे. नाही मी चालले, तू बस. खरं का? मी तुला प्रॉमिस केलं मी जाणार तर मी जाणार. बापरे. 106 आहे ना ऑर्डर नंबर. येस बाय बाय. माझा फोन दे. मला कॉल कर जर काय लागलंच तर. जसे की तू येणार आहेस का माझा सुपरमॅन? येस, सुपरमॅन. तर दिस इज कसं दिला? कसे दिला? आला का कसे चिकन दिला? वराप चिकन वराप. आणि चिली फ्राईज. आयुष्यात आपण कधीच बारीक नाही होणार आहे बच्चे. तुला काय म्हणणं आहे याच्यावरती? थांबा एक होणार मिनिट, आहे. फ्रंट कॅमेरा. कसं दिला पापडी चाट आहे. आय थिंक आपण त्या बाजूला बसायला पाहिजे का? नाही, छान वाटतं मला. हा कसला तिखटवाला, यांचा rap हा असा? तिखटवाला सॉस असतो. थांब ना, भूक लागली. दे आता. तुला होतो देऊ सॉस मध्ये? मला टाको बेलचा हा वाला सॉस ऍक्च्युली आवडतो. कसं आहे? मी स्वतःच्या हातानेच खाऊ ना. कसं दिला? सो ते म्हणलं 100 रुपयाचा रॅप फक्त एवढा छोटा होता म्हणून तो 100 रुपयाचा आहे बाबू. सो आमचा आजचा दिवस चिल होता. ओके, आम्ही रात्री आमच्या फ्रेंड्सच्या घरी होतो, तिथं आम्ही सेलिब्रेट केलं. दोघं सेलिब्रेट करण्याच्या ऐवजी मग आम्ही
त्यांच्याकडे झोपलो होतो. मस्त त्यांनी आलूचे पराठे गेले होते सकाळी. सकाळी आलूचे पराठे, कॉफी मारली, घरी आलो, घर साफसफाई केलं, स्वच्छ केलं, मग जरा स्पा घेतला, रिलॅक्स झालो. आता मस्त खाणार आहे. चैतन्याला थोडेफार कपडे घ्यायची इच्छा आहे, ते घेणार आहे आणि मग हा मला अटलांटिसला घेऊन जाणार आहे. येस. लेट्स सी व्हॉट इट इज देन. म्हणजे जर तुम्हाला खरंच कुठल्या फ्लाईट बीटमधनं घेऊन गेला तर मला लय खुशी होईल. तर तू मला घेऊन जाऊ शकतो फ्लाईट वगैरे मध्ये. येस, फ्लाईटनेच जाणार आहे. पण इंडिगोची असेल तर कॅन्सल होईल. उबर फ्लाईट. कुठली फ्लाईट? उबर फ्लाईट. उबर. चैतन्याला म्हटलं हे दुकान छान वाटतंय, ज्याचं नाव आहे गिगल. जे इथं आहे एक्झॅक्ट आमच्या समोर. ह्याने मुलाने 5 मिनिटं लावली शोधायला. 5 मिनिटाचा नाही लागला. आणि ते जर CS वगैरे खेळत असशील तर तुला कानाकोपऱ्यातली लोक पण दिसतील, हे नाही एनिमी दिसतील. अशीच असतात हे पोरं. झालं का खाऊन सगळं? विसरलं नाही ना काही शेट? मुलाला कोणी पण किडनॅप करू शकतं. त्याला मांजर दिसली, हा ऑलमोस्ट पडला पण असता तरी पुढे गेला. तुला कोणी पण किडनॅप करेल. मेरे वॅन में 2-3 बिल्ले हे. लगेच असेल. दाखवा. येतो का माऊ माझ्याकडे? नाही येणार बाई तो. ये तुला बिस्कुट घ्यायचं. बिस्कुट देऊ का? बिस्कुट झुडिओ मध्ये चला. चालू झुडिओ मध्ये दोन्हीकडनं जाऊ शकतो. हा मग काय इझी ना. घेऊ का पिशवी? नको गरज नाही. घे. आला शेवटी मला हा. आलो शेवटी. मला ती जीन्स आवडली होती सो मी ती घेणार कपडे आहे. तर घेतलेच नाही. तुला आत्ता घ्यायचं असेल तर घे. काय मी घेणारच आहे भाई. घे मग घे. ही जीन्स कुठं भेटणार आहे? मी त्याला म्हटलं ही काय इथं लावली, तो म्हणतो तिथं का नाही. एवढं इतकं ओ, इझिली इथं लावली दिसतंय आहे का? मला, ओके, इतकं ओके. इझिली दिसते मला. पण कसं आहे, नाही आम्हाला कष्ट नाही घ्यायचे. नाही तुला 38 लागते शायद. मला 32 लागते. तुला 34 चालणार. हा आरामात तुला 34 चालणार. अगं हो, पण मोठी होणार 34. अगं ऐक माझं तर. नो सर. ही दरवेळेस असंच बच्ची करते. तू 32 नाही राहिला. बच्ची हे बघ. बच्ची आम्हाला हा शर्ट खूप आवडला आणि चैतन्यकडे असे बेज पॅन्ट पण ह्याच्या खाली माहिती का ब्ल्यू. अरे माझं ना ब्ल्यू आणि ब्लॅक पण छान वाटेल माणूस. लाईफ मध्ये आता तेरा भाई हो गया एल. पण हा मला आवडला. तुला आवडला ना? मला आवडलं म्हटलं तर की एल आणि कापड एम पण दोन्ही घेऊन वेगळं चालले. काय हा ना, लोकांना वाटायचं आपण इथनच घेतले. वाटतं. लोकांना वाटेल जी आपली वाली आहे. दाखव तुझी. ती असं पण जोड्यावाली आहे. फ्लॉन्ट का करते कारण एकच तो गोष्ट जर आपल्याकडे महागडी आहे ना म्हणून. चैतन्याला हा वाला लय आवडलाय आणि हा संपलाय. इथं व्हाईट आहे, ते ब्राऊन कलरची पॅन्ट आहे, पण हा नेट तो जो आहे वरनं घातलेला तो नाही आहे. तर चैतन्याला म्हणला जायचं आतमध्ये गोडाऊन मध्ये शोध आणि ये. पण चैतन्य म्हणला हा तर मी आज घेऊनच राहणार. आणि तो आय थिंक घेऊन पण आला. पकड. मिला क्या? कोणचं? एक्सेस? अर्र मला नकोय चैतन्य ते. अरे भाई नकोय. बच्चे कसले शौकीन. बच्ची हे मला नाही आवडत. तुला नाही आवडत मला हे. बच्चे आत्ता पण तू घालू शकते, पण हे बाहेरचं काढ आणि हे घालून ये, कुलडूड दिसशील डायरेक्ट. हे जरा सिल्वर कलर का आवडतंय तुला? मागं भांडणं चाललेत का आपल्या? ते नाही माहिती मला, पण सिल्वर कलर आवडतो का तुला? हा मग हा आणि हा सेमच आहे ना. मग मला असा माझा आउटफिट करावा लागेल का? भांडतायत ते भांडतायत. घालायचं का तुला? सांग लवकर. का ग बच्चे, तुला तू पण ऐकते का भांडणं? ऑब्विसली. थांब ना जरा ऐकू दे. हे कसं आहे बघा, हे तो म्हणतो कापड वागा तुम्ही सगळे, आम्ही भांडणं नाही करू. हां रोज तू म्हणत असते शॉपिंग. आज खरं सांगायचं की स्वतःचे आयटम्स किती आणि माझे आयटम्स किती आहेत ते मला चांगले भेटले म्हणून, नाही तर मी नसते घेतले. जरा आणि आता आपल्याकडे सगळे जरा जास्तच बघतात, जास्त म्हणजे अति बघतात, तर त्यामुळे तो बंद कर. अति कॅमेरा का? बघतात. ओके ओके कूल मॅन. सो पोरांनो, आज जरा जास्त थकलोय आम्ही. सो आम्ही थकलो नाही, मला वाटतं ते स्पाने आपल्या बॉडीला रिलॅक्स केलंय. अटलांटिसचा प्लॅन जरा थोडासा पुढे ढकललाय. उद्या फ्लाईट पकडावी लागेल. उद्या फ्लाईट पकडावी लागेल येस अटलांटिसची. पण येस हा ब्लॉग कंटिन्युएशन मध्ये असणार. सो चिल करा, फक्त आमचे कपडे बदलतील. बाकी आय एम ग्लॅड की आपला अॅनिव्हर्सरी 2 दिवस पर्यंत स्ट्रेच होते. आज
असं नाही की आज पूर्ण अॅनिव्हर्सरी साजरा केली सगळीकडे जाणार नाही. मग प्रश्न पडला यार आता उद्या नाही जायचं. पण हां तेच म्हणत होतं की काय म्हणत त्याला उद्या फक्त तुम्हाला कपडे चेंज दिसतील पण दोन्ही हे व्यक्ती सेमच असणार आहे आतून बाहेर. आता आम्ही प्यायला आलोय जरा. मी तर फ्रेश लाईम पितोय आणि तू काय पिते? अजून मी ठरवते. अजून तू ठरवलं नाही आणि ऑर्डर पण नाही दिली. व्हेरी बॅड म्हणजे कॉफी पिऊ का फ्रूट खाऊ? म्हणजे घरी गेल्यावर आपण ऑर्डरच करणार काय ना काहीतरी ना. मग खा ना आता. मी तुझ्यातल्या पिते. काय हे फ्रेश लाईम? येस. फुल यार माझं हे फ्रेश लाईम आलेलं आहे. लेट मी टेस्ट इट. कितना हुआ भैया? एक नंबर. मी गाडी चालवते तू बस. 49 बच्चे परवडते यार 49 रुपयाला. मी इथं बघितलं पर 80 आणि 100 रुपयाला असतं. मी माझं रिॲक्शन दिलं तू तुझं रिॲक्शन दे. मस्त झालं. अरे ना डायरेक्ट ढेकरा. चला आता निघतो घरी. उद्या कंटिन्यू करू. सो काय गुड नाईट म्हणणार नाही. यातलेच कपडे घालू उद्या. हां करेक्ट. माझ्याकडे एक स्कर्ट आहे बट मी त्याच्यावर आताच ते सगळं रिव्हिलेशन. अयो यो कोण आहे बादशाह? चल ठेव फोन. बॉबी देवल. गप्पे हे बाबा. मग असं लोक तुम्ही बघा तू असं वाटतं लोक जोर जोरात दिसलं का तुम्हाला? बॉबी देवल सारखाच दिसत होता ना खरं? अरे बच्चा असं हे करतोस तू तो लोकांना. छान दिसत होता. मी काय वाईट थोडी बोललोय. ऍक्च्युली बॉबी देओल छान दिसायला लागला. हां मग काय. ठीक आहे मग पोरांनो बाय सी यू. वेलकम बॅक. वेलकम नाही सेमच ब्लॉग आहे पण आपल्या रिक्षानेच आपल्याला लाईट दिली. रिक्षाने जरा लाईट दिली. चाललोय आम्ही आता आवरून मस्त अटलांटिसला घेऊन चाललोय वैष्णवीला. म्हणून मी जरा जॅकेट घातले थंडी नको वाजायला. येस करेक्ट. दाखवतो आउटफिट दाखवतो पटकन. अच्छा नाही दिसणार इथं. आपण अटलांटिस मध्येच घेऊ. ओके ठीक आहे चालेल. ओ माय डार्लिंग काय मला कॉपी करतोय? छान दिसतंय बच्चे तुला जॅकेट ज्युकेट. तो काल आम्ही दाखव ना तुझा आउटफिट. म्हणजे तिथे गेला पण दाखवेल. ह्याने काल घेतलेला होता आणि मी पण हा काल घेतला आणि मस्त मी स्कर्ट घातला. तो चैतन्यानेच मला सजेस्ट केला होता की घे. सो आम्ही असं एकदम नटून थटून चाललेलो आहोत. याच्यानंतर एक तुम्हाला आउटफिट दाखवतो आम्ही फुल. outfit दाखवू. त्याच्यामध्ये वैष्णवीला कमेंट करून सांगा की माझी चॉईस काय नाही. ठीक आहे. चांगली असेल तर चांगली वाईट मी असेल तर ग्रेच्या वाईट. वरती व्हाईट घालणार होते. चैतन्य मला म्हटलं ग्रेच्या वरती ब्लॅक घाल सो दॅट हे जॅकेट पण चांगलं दिसेल. पण Yes. यू टेल मी लाईक व्हॉट Yes, तुम्ही पण सांगा जरा. सांगा ही माझ्या ह्याच्यावरती डाऊट करते फॅशन सेन्स वरती. सो ठीक आहे आम्ही आता चाललोय. इट्स बेटर डाउटिंग ऑन युअर फॅशन सेन्स देन यू. आम्ही ॲज युजल आमच्या रिक्षामधनं चाललोय. पैसे बचाव मोहीम चालू आहे जरा. आणि कसं आहे काय म्हणतात त्याला हो कसले लाल लाईट येऊन गेले. ठीक आहे चालेल. आता अटलांटिसला गेल्यावरतीच भेटूया. कसं वाटतं बच्चे तुला अटलांटिसला येऊन? फायनली ह्याच्यामध्ये जाऊन फोटो काढू शकतो. पासपोर्ट कुठे आहे बाबू तुझा? इथं एंट्री नाही. अयो यांनी बंद का ठेवलंय बच्चे? हॉगवर्ड सारखं आहे काय? इथं फोटो काढू शकतो आपण बाय द वे. हा का? आत्ता काढायचं आहे तुला? नाही बाबू बाहेरनं असं वाटलं की नाही का एखादी बंद जागा आहे पण खरंच अटलांटिसला आलं काय? एक ग्लाडियासारखा विषय दिसतोय. हा थोडंफार है ना? थोडंफार ग्लाडिया सारखं. कडक अपस्ट्रेस. भाई कडक यार. लय वाढीव. अच्छा इतना चैतन्य. छान केले बच्चेंनी जागा. ओके ठीक आहे चलेगा. वाव छान कशी दिसतोय. आहे जागा? Nice. थँक्यू यार. इथे लाईट चांगली आहे चैतन्य. इथं तुझा फोटोच चांगले येते. इथं लाईट चांगली. येस आपलं जेवण आलं जेवण पण दाखवू आपण पोरांना. येस थँक्यू. ऑलवेज पिना कोलादा. वाव अजून काय मागवले रे? आणि चिकन पॉप्स कसं आहे? पाहिजे ग. माऊ आमचा एवढा हावरट आहे मला भरवूच देत नाही. पटकन खाऊन टाकतो. थांब तुझा फोटो इथं काढते शैतान. थांब.
इधर थोड़ा लाइटिंग का इशू है. सो गरीब लोक चॉपस्टिक ट्राय करताना, म्हणजे आमच्यासारखी गरीब लोक. लेट्स गो. थोडंसं वासावी वसाबी. येत नाही आम्हाला पोरांनो, डोंट जज मी. जाऊ दे, चल मरू दे. हे चटणी आहे काय ती आपली ठेचा? बोललं ना गरीब लोक ट्राईंग टू. टिश्यू पेपर लावायचा का बच्चे झाला मागं? अगं बाबू, बच्चे पडलं खाली डायरेक्ट. खाऊ का मी? तुम्हाला हा तू का पैसन बा सुंदर बा. अब मेरे को बा. वैष्णवीने मला बाईट तयार करून दिलाय. हा पप्पा, सुशी खातोय आम्ही. सुशी तुम्हाला खायची का सुशी? तुम्ही काय खाल्लं? सुंदर टेस्ट सुशी तर काय आपल्याला जमले नाही खायला. लेट्स ट्राय. हे तर अजून- हे वेल सारखं वाटतंय का? वेल मासा. यांनी काळा इफेक्ट कसा दिला असेल याला? काळा कलर. अर्धा तू अर्धा मी. वाव, बॅड जोक, व्हेरी बॅड जोक. सॉरी फॉर माय डिकर. यार हे शिकायला पाहिजे ऑफिस हो, ही अजून वाल्यांसोबत. ट्रायच करते का? मी म्हटलं अजून हात कसे काय येत नाही कॅमेरामध्ये. ऑफिस वाल्यांसोबत दिक्कत होते यार. ऑफिसवाल्यांसोबत दिक्कत. बाबा कसला आहे हा मासा? थांब थांब, कशात डिप करू? हे मला नाही माहिती. हां, कर. घे खा. मी खाऊ? हाऊ इज इट? लवकर सांग, कॉपीराईट लागण्याआधी. छान छान आहे. आहे. व्हेज मागवले म्हणूनच काहीतरी वेगळं लागलं, बट छान आहे. ओके. मला नावं ठेवत होता ना, बघू नाव आता. लेट द प्रो हँडल इट. स्वतः किती पाण्यात आहे बघू आता. तुला काय खायचंय? हे का हे? डिमसम. नाही, डिमसन नको. मला डिमसम पाहिजे. मला डिमसम पाहिजे. चला चला चला, बिगी थंड पडण्याआधी द्या सर. मला नावं ठेवतो वैरे. सगळं डिप करून पाहिजे मला. डिप करून डिप पाहिजे. म्हणजे एकदम अजून अलगद. कुठलं सॉफ्ट. बघ केवढं सुंदर केलंय बघ मी. मासा कसं आहे? नॉनव्हेजच छान होतं ना, खरं बोल. छान आहे. तुला चीज नाही आवडलं? आवडलं मला, पण मला एवढं खास नाही आवडलं, टू बी व्हेरी ऑनेस्ट. सुशीपेक्षा भारी नाही. हां, सुशीपेक्षा भारी नाही. ॲज ऑलवेज सगळं संपवलं नाही, पार्सल घेतलंय. आणि मला वाटतं आपण यांचा धंदाच करतो बच्ची फक्त. काय रे? मग काय नुसतं खायला घेतो आणि घरी घेऊन जातो. आणि एंडिंग द डे विथ छान तर वाटतं. चला, लेट्स सेलिब्रेट 1 year of us. 1 year of us. Actually 3 years technically, but 1 1 year year of of wedding. marriage anniversary. वा 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 वा, एवढा मोठा बाईट नको देऊ मला. बच्ची एवढूसाच बाईट आहे. नाही बदे. वैष्णवीने एक अयो ह्याला काय म्हणतात त्याला, क्रॅक पाडशील बच्चे यांच्या. त्याचं पण बिल लागायचं आपल्याला. गोड भरलेलं असतं, पण गोड व्हेरी डेंजरस. वैष्णवी भात बनवते त्याचा. मी सगळं मिक्स करत होते, बिस्किट अँड ऑल. कसं आहे हे जे गोडचा नशा जो आपल्याला लागलेला आहे, चुकीचं आहे. व्हेरी चुकीचं आहे. बापरे, त्यांच्या इकडे आहे ना बाहेर लाइटिंग चांगली आहे, आतमध्ये जरा विचित्र आहे. सो जास्त काही शूट नाही केलं, बिकॉज अख्खा अंदर विंदर येत होतं डोक्यावरती. हा ना. बाकी फूड क्वालिटी वगैरे जरा छान होते. गुड. आणि त्यात वैष्णवीने काहीतरी खाडबिड मारला डायरेक्ट 2000 ऑफ. माय गॉड, मेरा तो सोने पे सुहागा हो गया. हा, ही ट्रीट चैतन्यकडे नव्हती. मला कधीच असं ऑफर भेटत नाही. हे जे असताना मला ऑफर भेटली, म्हणजे जाऊ दे, पैसा तो आप नाही आहे. मग मी पैसे सगळीकडे वाचव ना. म्हणजे चल ठीक आहे, आमची रिक्षा आली, आता रिक्षात बसू. आणि हा व्लॉग आय थिंक आता खूप मोठा झाला आहे. सो आता खालीच एंड करू का? तुला इथंच एंड करायचं म्हणून? घरी एंड करूया. ओके, घरी एंड करूया. बाय बाय. काला चष्मा, अरे काले काले मुकडे पे काला काला चष्मा. कसं आहे आमचं, माझी बहीण, सुंदर अशी माझी स्वीट अशी आणि बहीण. दाजी पण. आणि दाजी, अगं पूर्ण बोलू दे मला.
आणि आमची हँडसम अशी दाजी, त्यांनी आम्हाला हे अॅनिव्हर्सरी गिफ्ट दिलं यार. सुंदर आहे Gift? गिफ्ट थँक्यू एवढा यार तो- दाजी आणि दीदी. मला तर लय आवडला यार हा. मला मला तर असा लय हवा आवडला. होता. हा थोडासा कॅट आहे आणि कॅट आहे ना, थोडा आणि असं आणि मी ब्राऊन. काय बोका आहे. आणि हा ऍक्च्युली असं तू बघितलं होतं दिल्लीमध्ये म्हणून मला वाटलं की बोलशील? तू हा. बट इट्स लुकिंग गुड. आय लाईक इट. थँक्यू दाजी, थँक्यू दीदी, थँक्यू. थँक्यू. आय थिंक आता इथंच एंड करू हे घाल के. सो थँक्यू फॉर वॉचिंग. असा होता आमचा आमचं फर्स्ट इयर अॅनिव्हर्सरी. कुठे Anniversary. फिरायला नाही गेलो पण त्यातल्या त्यात मज्जा करायला बघितलं आणि 2 Atlantic दिवस ला एन्जॉय गेलो करायचं ना ट्राय केलं. असं बघितलं ना हा. की असं थोडं वेगळं वेगळं वाटतं. वाटतं. असं याच्यानंतर कलर दिसतो. Wow. पोलराइज आहे ना, पोलराइज. वा. ठीक आहे यार. आय थिंक थँक्यू फॉर वॉचिंग. यार थँक्यू काय, थांबा जरा. असा होता आमचा लग्नाचा पहिला अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन. तुम्हालाही आवडला असेल तर जरा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा यार, सबस्क्राईब करा यार. कुछ नाही जाता दोस्तों, उससे हमको मोटिवेशन मिलेगा ब्रो. सबस्क्राईब करून काय होत नाही, कोणाचं काही कमी होत नाही, आमचं वाढतं पण. पडत नाही. हा ना, करा ना यार करा प्लीज जरा, यार. करा. आणि हाईप पण करत जाऊ यार. व्हिडिओ मध्ये कॉमेंट सेक्शनच्या साईडला हाईपचं ऑप्शन येते यार. कमॉन मॅन, कमॉन मॅन. सपोर्ट इन ऑल द वेज इज अप्रिशिएटेड यार. यस मॅन, प्लीज. ओके, आता शेजारची येतील मधील काय झालं ना. चलो देन, बाय बाय, राम राम मंडळी. लाईक शेअर अँड सबस्क्राईब.